अगं लाली सारखं घड्याळाकडे काय बघतीयस? कुठे जायचंय वय तुला? नाही ते उत्सव संपल ना, वेळ निघून चाललाय, उशीर होतोय म्हणून बघत होते. बरं आत्या, मला ना बरं वाटणं झालंय, अशक्तपणा वाटतोय आणि गुंगी येते. मी जरा पडते. हे बघ लाली, तो उत्सव काय कुठं पळून नाही जात. आणि आता मी जाणारच आहे ग तिकडं. हे बघ आता कसं तू 2 घास खाल्लं तर मला समाधान वाटलं बघ. हे बघ आता तू ना निवांत आराम कर बघ. म्हणजे घाम आला ना की वाईस तुला बरं वाटेल. हा आत्या, हा. बस झालं. बरं मी आता जाते. आणि ते उत्सवाला तर किती उशीर लागेल ना ते काही सांगता येणार नाही बघ. त्यामुळे उगाच जागत बसून ना आमची वाट बघत बसू नकस. नाही नाही, वाट नाही बघणार, झोपणार आहे मी. बर या अंगारा बी ठेव तुझ्यापाशी. दैत्याचा उत्सव आहे आणि ती गावाच्या बाहेर जाताना काय घेऊन जातील ना काही सांगता येत नाही बघ. त्यामुळे वाई सावधच राहा बघ. आणि हो, देवाचं नाव बी घे. हा हा आणि बाहेरनं कोणी आवाज दिला किंवा दार ठोठवलं ना तर ओढू नकस काय. चल मी तिकडे जाते आणि गोपाळा पाठवून देते हा तुझ्यापाशी थांबायला. नाही ना आत्याबाई, त्यांना कशाला पाठवताय? मी घेते ना माझी काळजी. आणि माझ्यामुळे उगाच त्यांना कशाला त्रास? गावचे लोक देव माणूस म्हणतात त्यांना. बसू दे देवाजवळ. आणि तसं पण ते उत्सवात असतील तरच सगळी कामं होतील ना. आणि मला जर बरं वाटलं ना, मी येईन तिकडं. बरं बाई, तू म्हणशील तसं. ठीक आहे, पण काळजी घे एवढंच म्हणणं आहे बघ माझं. आणि हां, मी जाते आता आणि तू आतनं कडी लावून घे. हां हो आत्याबाई, मी सगळं करते, नका काळजी करू. झोपते मी जरा. बरं झोप. रत्नामावशी, हे रत्नामावशी, दार उघड. रत्नामावशी, अगं दार उघड की रत्नामावशी. अगं कधीच्या ना हक्का मारतोय तुला. काय कमी येतं काय म्हातारीला? नाही तसं काय नाही, चालायचा प्रॉब्लेम आहे म्हातारीला, बाकी काय प्रॉब्लेम नाही. हा म्हातारी दार का उघडे ना? रत्नामावशी, गेली बिली काय? ए अरे काय पण काय बोलतोस? अरे ही म्हातारी आज दार उघडेल असं काय वाटतच नाही. झोपली तर नसेल ना? सरपंच तुम्ही मागा सारा, असं काय होणार नाही. मी दरवाजा तोडतो, कारण कसं आहे, एक गाव 2 तुकडं केलंच पाहिजे. अमिताभ, अमिताभ कुठे चाललाय तोंडवर करून? देशील धडे किती इसकडून पडशील. आलाय 2 पाय पिशवीत न्यायला लागेल गोळा करून. पिशवी पण नाही आणली आम्ही. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं तुझ्यात? अरे
मी सरपंच आहे का दरोडेखोर आहे? दरोडेखोरासारखं एखाद्याच्या घरात शिरायचं हं? कसं वाटतंय ते? अहो पण तुम्हाला साधी एक नथ आणायला जमली नाही मग गाव काय म्हणेल? हा अख्खं गाव इज्जत द्यायचं नाही ॲज अ सरपंच. इज्जत लोक थोक केली तोंडाव नाही शान घालतील तोंडात. नाही नाही नको नको. त्यापेक्षा आपण आज जाऊया. मी दार वाजवतो. अरे दरवाजा उघडच आहे. त्याला मागे धरणं आपण आपले. रत्नामावशी, ए रत्नामावशी, अरे कुठं गेली? सरपंच चौकाची नथ. चला उचला जाऊ आपण. ए येड्या, अरे मी सरपंच आहे का चोर आहे? हा? अशी चोरासारखी नत उचलायची आणि जायचं का? अरे तिला बाहेर येऊ दे. त्या रत्नामावशीला सांगू आपण आणि मग नत घेऊन निघू ना. चला आज बघूया. हा, चला. रत्नामावशी रत्नामावशी, अरे कुठे गेली? ए रत्नामावशी, रत्नामावशी, ए रत्नामावशी. अरे ए तर झोपली वाटतं. अरे लकी, रत्नामावशी झोपली रे. हो सरपंच मी म्हणलेलं का नाही कशाला त्यांना उठवत बसलाय तुम्ही? या लवकर बाहेर. हा आलो आलो. हो काही इथं नथ आहे आपण लवकर गेलं पाहिजे. तिथं जर वेळ झाला ना आपल्याला नथ न्यायला तर दैत्य कोपत्याला. म्हातारे, तुला बंधनातून मोकळं करतो. थांब, जा सगळ्या जगाला ओरडून सांग. सरपंच बिचारी घरी एकटी होती. पाय घसरला, तोल केला आणि देव तुझ्या आत्म्यात शांती देव.